नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसापूर्वीच इयत्ता 10वीचा निकाल म्हणजे काय म्हणावं, रिझल्ट लागला. दरवर्षी जसा लागतो तसा नाही मात्र, परंतु असो, आपण कोविडच्या या कंडिशन्समध्ये आपल्याला पर्याय नव्हता दुसरा काही. रिझल्ट लावणं आवश्यक होतं, परीक्षा घेणं किंवा त्या प्रकारचं योग्य मूल्यमापन होणं ते करण्याचा शासन स्तरावरून जो प्रयत्न झाला त्यांनी तो केला आणि तुमचा निकालही लावला. बट या निकालावर, या रिझल्टवर 11वीची जी प्रवेश प्रक्रिया असते ना चालू, दरवर्षी टक्केवारीनुसार विद्यार्थ्यांना इयत्ता 11वीसाठी वेगवेगळ्या शाखेमध्ये, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये पुढचं शिक्षण म्हणजे इयत्ता 11वी-12वीचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळत असतो. बट यावेळेस योग्य मूल्यमापनच झालं नाहीये असं म्हणता येईल आपल्याला, परीक्षा झाल्या नसल्या कारणामुळं. तर यावेळेस सीईटी परीक्षा घेऊन त्या परीक्षेच्या आधारावर तुम्हाला कॉलेज किंवा वेगवेगळ्या शाखेमध्ये प्रवेश घेता येईल. तर ती परीक्षा कशी होणार आहे आणि त्या परीक्षेचं स्वरूप काय, भरपूर डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया. आज 19 तारीख, तर शासनानं काही दिवसापासून जसं सांगितलं होतं की 19 तारखेपासून त्या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. तर आज 19 तारीख होती, परंतु ती साईट किंवा ती लिंक आणखीन ऍक्टिव्हेट झालेली नाही आहे. त्यामुळं ती फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया ती उद्याला सुरू होणार आहे. म्हणजे 20 तारखेला 11:30 वाजता सकाळी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरुवात होणार आहे. तर त्या अगोदर या व्हिडिओच्या माध्यमातून एका शासन स्तरावरून आलेला जो GR आहे माझ्याकडे, त्याबद्दल आपण माहिती पाहूया. आज 19 तारीख, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून हा GR आलेला आहे म्हणा, किंवा हे माहिती पत्रक आलेलं आहे आपल्याला. तुम्ही इथं डेट चेक करू शकता. आजची तारीख आहे 19/7/2021. ठीक आहे. तर यामध्ये काय माहिती आहे ते लक्षात घ्या. विषय आहे 2020-21 इयत्ता 11वीच्या प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश प्रक्रियेबाबत, म्हणजे सीईटी परीक्षेबद्दलचा माहितीबद्दलचा हा GR आहे. यामध्ये काय माहिती आहे ते लक्षात घ्या. सन 2021-22च्या इयत्ता 11वीच्या प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेबाबतचे प्रकटन सोबत जोडलेले आहे. सदर प्रकटन आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाहिनी, दूरदर्शन केंद्रांनी बातम्यांचे वेळी मूल्यमापन पद्धतीने देण्याची व्यवस्था करावी ही विनंती. खाली एक प्रकटन दिलेलं आहे, हे प्रकटन लक्षात घ्या. हे प्रकटन तुम्हाला इतर माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. उद्यापासून हे कदाचित तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून लक्षात यायला लागेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, विषय आहे प्रकटनाचा की 21-22च्या या वर्षासाठी इयत्ता 11वीच्या प्रवेशासंबंधी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेबाबत प्रकटन आहे. पहा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल दिनांक 28 मे 2021 रोजी शासन निर्णयातील मूल्यमापन पद्धतीनुसार 16/7/2021 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे. 16 तारखेला म्हणजे मागच्या 3 दिवसापूर्वी तुमचा 10वीचा निकाल लागला. शासन निर्णय संबंधी जे काय आहे इथं बघा, इयत्ता 11वीच्या परीक्षा संदर्भात संपूर्ण काही निर्णय झाले ते अगोदर 28 मेचा आहे आणि 24 जूनचा निर्णय. या दोन निर्णयानुसार 11वीच्या परीक्षा संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एकच सामायिक प्रवेश प्रक्रिया म्हणजे सीईटी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचा तपशील निश्चित केलेला असून सदर परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. आता ते निर्देश काय आहेत ते लक्षात घ्यायचे आपल्याला. पहा, त्या अनुषंगाने महत्वाची आहे, लक्षात घ्या, इथं डेट्स माहित होणार आहे तुम्हाला. 2021-22 या इयत्ता 11वीच्या परीक्षा संदर्भात सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार 21 ऑगस्ट 2021 रोजी तारीख परीक्षेची जाहीर झालेली आहे. 21 ऑगस्टला तुमची ही सीईटीची परीक्षा जी की 11वीच्या प्रवेशासंबंधीची आहे ती होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 म्हणजे 2 तासाचा वेळ असणार आहे.
11 ते दुपारी 2 वाजता 1 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे. या कालावधीत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा ही राज्य मंडळाची संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन 21-22 मधील इयत्ता 11वी साठी असून ती विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरूपाची आहे. लक्षात घ्या, तुम्हाला कंपल्सरी नाही, तुमची इच्छा आहे तर तुम्ही देऊ शकता, अन्यथा तुम्ही परीक्षा नाही दिली तरी चालेल. तरीही तुम्हाला इयत्ता 11वी साठी प्रवेश मिळणार आहे. परंतु जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत त्यांना अगोदर प्राधान्य मिळणार आहे ऍडमिशन साठी, आणि मग उरलेल्या सीट्सवर जे विद्यार्थी परीक्षा देणार नाहीत त्यांच्यासाठी प्राधान्य असणार आहे. सदर परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपाची असून राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावरच आधारित असणार आहे. हे लक्षात घ्या. अभ्यासक्रम पुढे आपण डिटेलमध्ये अभ्यासक्रम पाहूया. पाठ कोणता आहे, किती कोणत्या विषयाचे किती पाठ येणार आहेत वगैरे सगळं डिटेल पाहूया. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची आहे, म्हणजे एमसीक्यू टाईप क्वेश्चन असतात. OMR या पद्धतीनं तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे, आधारित असेल. या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या किंवा प्रविष्ट झालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या एक साईट दिलेली आहे. पहा ही साईट, मी तुम्हाला थोड्या वेळात सांगितलं होतं की उद्यापासून म्हणजे 20 तारखेला सकाळी 11:30 वाजता या साईटवर तुम्हाला जायचं आहे, आणि तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला एक लिंक मिळेल. ते लिंकला आपण जर ओपन केलात तर तिथं तुम्हाला एक फॉर्मॅट मिळत जाईल आणि तिथं संपूर्ण माहिती सहजतेनं तुम्ही भरू शकाल. मी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ उद्या लाईव्ह मध्ये बनवणार आहे, त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल उद्याला. डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या मी टाकून देईल, तुम्ही लाईव्ह मध्ये पण माझ्यासोबत फॉर्म भरू शकाल. ठीक आहे. या संकेतस्थळावरून आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे. आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत 20 तारीख, लक्षात घ्या तारीख सांगितलेली आहे, 20/7/2021 रोजी सकाळी 11:30 पासून ते 26 म्हणजे 6 दिवस अखेर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर आवेदनपत्र भरण्यासंदर्भात तसेच सामायिक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी तपशीलवार सूचना सदर प्रकरणासोबत तसेच मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तरी याची विद्यार्थी, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असं प्रकटन हे तुम्हाला राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. चला आता पुढे आपण सूचनाकडे लक्ष देऊया. इयत्ता 11वी साठी सामायिक प्रवेश प्रक्रिया परीक्षा 2021 विद्यार्थ्यांसाठी सूचना. विद्यार्थ्यांसाठी काय सूचना आहे ते लक्षात घ्या. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडे उपरोक्त शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1-2 नुसार सन 2021-22 या वर्षासाठी इयत्ता 11वीच्या प्रवेशासंदर्भात सामायिक प्रवेश परीक्षा CET आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये सामायिक प्रवेश परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम लक्षात घ्या. आता इथं आपण डिटेलमध्ये या सर्व गोष्टी पाहणार आहोत. परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे, अभ्यासक्रम काय आहे, विषय, एकूण गुण किती आहे, वेळ किती आहे. तसा वेळ मी आता सांगलाय, 11 ते 1 आहे म्हणजे 2 तासाचा वेळ असणार आहे. परीक्षा शुल्क काय, इतर अनुषंगिक बाबी आहेत, त्यामध्ये जसं अपंग एखादा विद्यार्थी असेल तर त्याला वेगळा वेळ मिळणार आहे का, त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था असणार आहे का, प्रश्नपत्रिका कशी लिहायची आहेत, त्याची तुम्हाला काही कार्बन कॉपी मिळणार आहे का, किंवा किती वेळाच्या नंतर तुम्हाला त्याचं आन्सर शीट मिळणार आहे किंवा आन्सर की मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी, इतर काही बाबी आहेत त्याची सुद्धा आपण इथं चर्चा करूया. निश्चित करण्यात आलेले आहेत. तसेच संदर्भ क्रमांक 3 मधील शासन पत्रानुसार सदर परीक्षेची संपूर्ण जबाबदारी ही राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. उपरोक्त बाबी विचारात घेऊन मंडळाने इयत्ता 11वी साठी जी प्रवेश परीक्षा आहे ती 2021 चे आयोजन करण्यात येत असून त्याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे आहे. परीक्षेचे साधारण स्वरूप हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. सर्वसाधारण स्वरूप काय परीक्षेचं, यातल्या गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायच्या आहेत. इयत्ता 11वी साठी घेण्यात येणारी जी परीक्षा आहे, CET ची परीक्षा, ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळाच्या, राज्य मंडळ असो, CBSE असो, ICSE असो, सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे इत्यादी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण किंवा प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात येणार आहे. इथं सर्व प्रकारच्या बोर्डांचे विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होऊ शकतात. फक्त ते 10वी मध्ये उत्तीर्ण किंवा उत्तीर्ण झालेले असले पाहिजे. सदर परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक आहे. इयत्ता 11वी साठी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्य मंडळाच्या 10वीच्या अभ्यासक्रमावरच असणार आहे, पण त्यातूनही लेस होणार आहे, मायनस होणार आहे. 25% जो रिड्युस्ड सिलेबस होता
तो येणार नाहीये, मायनस होणार आहे त्या परीक्षेमधून. सदर परीक्षेसाठी 100 गुणाची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. ओके, आणि या परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असणार आहे, 100 गुण. ठीक आहे. सदर परीक्षेसाठी उत्तरपत्रिका 8 माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ही एक महत्वाची बाब असणार आहे विद्यार्थ्यांसाठी. तुम्हाला योग्य त्या माध्यम तिथं जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहेत, आवेदन ऑनलाईन पद्धतीने करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला काळजीपूर्वक आपलं माध्यम फिल करायचं. तिथं तुम्ही ज्या माध्यमातून फॉर्म फिल करणार आहात त्याच माध्यमाचा पेपर, क्वेश्चन पेपर तुम्हाला प्राप्त होईल. 8 माध्यमातून उपलब्ध राहतील हे प्रश्नपत्रिका, हे एक नोट करायचंय. विद्यार्थ्यांचे सदर परीक्षेचे आवेदनपत्र नोंदविलेल्या माध्यमानुसार त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. तुम्ही जे आवेदन पत्रामध्ये जे माध्यम नोंदवणार आहात, माध्यमानुसारच तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार आहे. सेमी इंग्रजी या माध्यमासाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवेदन पत्रात निश्चित केलेल्या इंग्रजी व इतर माध्यमाचा विचार करून प्रश्नपत्रिका पुरवण्यात येईल. सेमी इंग्रजी जर तुमचा आहे किंवा इंग्रजी माध्यमचे आहेत विद्यार्थी, त्यांचा विचार करून, इतर माध्यमाचा विचार करूनच प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळेल. म्हणजे सेमीचे विद्यार्थी असतील तर त्यामध्ये गणित आणि विज्ञान हे 2 विषय त्या पेपरमध्ये इंग्रजीमध्ये असतील, आणि बाकीचे जे असतील इतिहास, भूगोल आणि जे काही दुसरे आहेत ते मराठीमध्ये असतील त्या ठिकाणी. आणि इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी टोटल पेपरच इंग्रजीमध्ये असणार आहे. याचा पूर्ण विचार केला जाणार आहे. प्रश्नपत्रिका सर्वांना योग्य प्रकारची तुमच्या ज्या माध्यम तुम्ही मेन्शन केलंय त्या पद्धतीची मिळणार आहे. सदर सामायिक प्रवेश परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपाची असेल, ऑनलाईन नाही आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार आहे, तिथे एक आन्सर शीट मिळणार आहे, OMR शीट. त्याच्यावर तुम्हाला जे काही राऊंड अप करायला सांगलं तर ऑप्शन ABC तिथं फिल करायचे पेन्सिलला, आणि त्या पद्धतीने ही परीक्षा होणार आहे, मीन्स ऑफलाईन. ओके, यासाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. पुढील सूचना लक्षात घ्या. त्यासाठी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, विषय, माध्यम, अभ्यासक्रम काय असणार आहे हे लक्षात घेऊया. आता इयत्ता 11वी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्यमंडळाच्या इयत्ता 10वीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, त्यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल या 4 विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यामध्ये भाषेचा उल्लेख नाही आहे, फक्त एक भाषा आहे जी कंपल्सरी इंग्रजी भाषा आहे. त्यानंतर गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र, ज्यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल याच 4 विषयांच्या अभ्यासक्रमावर हा पेपर असणार आहे. सदर परीक्षेच्या 100 गुणाच्या एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये उपरोक्त 4 विषयांवर प्रत्येकी 25 गुण, म्हणजे इथं तक्त्यात दाखवल्यासारखं इंग्रजी विषयासाठी 25 गुण असणार आहेत, गणित भाग 1, 2 दोन्हीसाठी 25 गुण असणार आहेत, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, 2 वर 25 गुण, आणि सामाजिक शास्त्र ज्यात इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल याचे 25 गुण, असं एकूण 100 गुणाचा हा पेपर असणार आहे. हे झालं प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेच्या आवेदन पत्रात नोंदविलेल्या माध्यमानुसार त्याला पुढील 8 माध्यमांपैकी 1 किंवा 2 माध्यमातील प्रश्नांचा समावेश असलेल्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येतील. माध्यमांपैकी 1/2 दिले, म्हणजे 1 किंवा 2 माध्यमातील प्रश्नांचा समावेश. आता 1 किंवा 2 म्हणजे काही सेमीचे विद्यार्थी असणार, त्यांचे काही विषय इंग्रजीमध्ये आहेत आणि काही विषय मराठीमध्ये असणार आहेत, म्हणून इथं तसं दोन्ही मिक्स माध्यम येऊ शकते सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. तर माध्यम कोणते कोणते आहेत हे लक्षात घ्या. इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम, गुजरातीमध्ये सुद्धा पेपर मिळणार आहे, कन्नड मध्ये, उर्दू मध्ये, सिंधी, तेलुगू, हिंदी इत्यादी, आणि सेमी इंग्रजी इथं आहे पहा. सेमी इंग्रजी बद्दल आपण नोट करूया ती गोष्ट. सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांचे प्रश्न हे इंग्रजी माध्यमातून, आणि सामाजिक शास्त्र हे इतिहास म्हणजे भूगोल जे आहेत ना विषय, हे विषयाचे प्रश्न हे मात्र विद्यार्थ्याने आवेदनात नमूद केलेल्या अन्य माध्यमातून उपलब्ध होतील. म्हणजे जर का एखादा विद्यार्थी उर्दू मीडियमचा आहे आणि तो सेमी मधून आहे, मग त्याला हे विषय इंग्रजीमध्ये येतील, म्हणजे इंग्रजी, गणित आणि विज्ञान, आणि बाकीचा जो सामाजिक शास्त्राचा पेपर असणार त्याला तो उर्दू मध्ये मिळणार आहे. किंवा जर मराठी मीडियमचा विद्यार्थी असेल तर त्याला हे विषय म्हणजे गणित, इंग्रजी, विज्ञान हे इंग्रजीमध्ये, आणि सामाजिक शास्त्र हा जो पेपर असणार आहे तो मराठीमध्ये मिळणार आहे, जर का त्यानं सेमी इंग्रजी हे माध्यम निवड केलं असेल तर. ठीक आहे. सदर ऑफलाईन परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे. MCQ वारंवार ती सूचना येत आहे.
शासन निर्णयात निश्चित केल्याप्रमाणे राज्य मंडळाच्या इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे. ओके, या परीक्षेसाठी निश्चित केलेल्या या 4 विषयांच्या अभ्यासक्रमातील 4 विषय कळाले तुम्हाला, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. घटकांचा तपशील सोबत परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये सदर घटकांवर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. कोणते घटक आहेत त्याचं सगळं परिशिष्ट मध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे, ते वाचूया पुढेच. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सन 2020-21 साठी विषयनिहाय 25% अभ्यासक्रम, मी बोलल्यासारखं 25% अभ्यासक्रम जो आपल्याला मागच्या वर्षी त्यांनी रिड्यूस केला होता, तो जे काही घटक उपघटक वगळण्यात आलेले आहेत हे लक्षात घ्या. 25% जे काही अभ्यासक्रम किंवा घटक उपघटक वगळण्यात आलेले आहेत, सदर परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये सदर वगळलेल्या अभ्यास भागावर आधारित प्रश्न समाविष्ट नसतील हे नोट करायचे विद्यार्थ्यांना. रिड्यूस झालेल्या अभ्यासक्रमावर कोणताही प्रश्न या सीईटीच्या परीक्षेत नसणार आहे. ठीक आहे, एक नोट करायचंय, आवेदनपत्र सादर करणे. आता हे लक्षात घ्या, उद्याला तुम्हाला 11:30 वाजता आवेदनपत्र सादर करायचंय, म्हणजे या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे. तर इयत्ता 11वीची सामायिक प्रवेश परीक्षा ही वैकल्पिक ऐच्छिक स्वरूपाची असल्याने या परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेसाठी स्वतंत्र आवेदनपत्र भरणं आवश्यक आहे. कंपल्सरी नाही असल्यामुळे त्यांना हे आवेदनपत्र, ज्यांना परीक्षा द्यायची त्यांनी ते भरायचं आहे. सदर आवेदनपत्र भरण्यासाठी मंडळाच्या एक साईट दिलेली आहे, cet.mh-ssc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी प्रथम इयत्ता 10वीला प्रविष्ट झालेल्या मंडळाचा प्रकार निवडावा. हे जेव्हा तुम्ही इथं जाता त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला एक विंडो मिळेल. आता ते उद्याला कळेल तुम्हाला कसं होणार आहे. तर त्या पॉपअप विंडो मध्ये तुम्हाला तुमचा अगोदर बोर्ड निवडायचा आहे. म्हणजे तुम्ही राज्य म्हणजे स्टेट बोर्ड मधून शिकलात का 10वी, सीबीएसई बोर्ड मधून शिकलात की आयसीएसई बोर्ड मधून शिकलात, त्या अगोदर तुम्हाला तुमचा मंडळाचा प्रकार निवडायचा आहे, मग तुम्हाला पुढे फॉर्म कंटिन्यू करायचा आहे. तदनंतर विद्यार्थ्यांना त्यावर दिलेल्या सूचनांचे वाचन करून त्याप्रमाणे कारवाई करायची आहे. सदर सूचना वाचून त्या स्वीकृत असलेबाबत संबंधित रकान्यात खूण करावी. काही सूचना मिळेल तुम्हाला, एकदम तुमचा बोर्ड सिलेक्ट झाल्याच्या नंतर एक सूचनाचा पॅराग्राफ येईल आणि त्या सूचना डिटेल मध्ये वाचायचा आहे. आय ऍग्री, मला त्या मान्य आहेत असं टिक करायचं आहे. मग पुढे तुमचा फॉर्म भरणं, नाव वगैरे भरणं चालू होऊन जाईल. ठीक आहे. राज्य मंडळामार्फत 2021 मध्ये माध्यमिक शालांत म्हणजे 21 मध्ये जे 10वीची परीक्षा उत्तीर्ण प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत, लक्षात घ्या. विद्यार्थ्याने प्रथम संगणक प्रणालीमध्ये स्वतःचा बैठक क्रमांक, आईचे नाव, लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी नोट करायच्या तुम्हाला. प्रत्येक विद्यार्थ्यांना ही माहिती उद्या फॉर्म भरताना स्वतःजवळ ठेवायची आहे. स्वतःचा बैठक क्रमांक, आईचे नाव याबाबतची इत्यादी माहिती भरायची आहे संगणक प्रणालीमध्ये. सदर माहिती सबमिट केल्यानंतर, म्हणजे इथं 2 ऑप्शन भरल्याच्या नंतर सबमिटचं ऑप्शन मिळेल आपल्याला, आणि ते सबमिट केल्याच्या नंतर उर्वरित रकान्यात माहिती आपोआप भरली जाईल. म्हणजे बाकीची डिटेल माहिती तुम्हाला परत भरायची नाही, फक्त तुमचा सीट नंबर आणि आईचं नाव एवढंच भरायचंय तुम्हाला. म्हणजे तुमची ऑलरेडी माहिती बोर्डाकडे आहे. बोर्डाकडे ती सर्व माहिती आहे. तुमचं पूर्ण नाव येईल तिथं, तुमचं डेट ऑफ बर्थ येईल, किंवा जे जे आवश्यक त्यांना माहिती असणार आहे ती ऑलरेडी तिथं येणार आहे. उर्वरित रकान्यातील माहिती आपोआप भरली जाईल. विद्यार्थ्यांनी दिलेल्या रकान्यात त्याचा ईमेल आयडी उपलब्ध असल्यास भरावा. ईमेल आयडी नसेल तुमचा काही हरकत नाही, जर आहे तर तो भरा, आणि त्याचा पासवर्डही तुम्हाला माहित असावा डिटेल मध्ये. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी माध्यमाची निवड करताना विकल्प देण्यात आलेला आहे. इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठी माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे, आणि ही माहिती आपोआप भरली जाईल तुमची. आणि मग त्यानंतर जे महत्वाचं आहे की तुम्ही जी परीक्षा देणार आहे सीईटीची, त्याचं माध्यम तुम्हाला इथं निवडणं आवश्यक आहे. त्याचा एक ऑप्शन मिळेल तुम्हाला खाली, आणि ते तुम्ही काळजीपूर्वक निवडणार आहात. म्हणजे सेमी माध्यम आहे, किंवा तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये, तेलुगू पण आहे, सिंधी पण आहे, कन्नड पण आहे. आपल्या महाराष्ट्राच्या सभोवताली जे काही इतर स्टेट आहेत त्याच्या बॉर्डरवर काही शाळा आहेत की जिथं 10वीच्या परीक्षा त्या भाषेमधून घेतल्या जातात. मग त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तसं ऑप्शन माध्यम निवडण्यात ची सुविधा आहे. तर त्यांनी ते योग्य प्रकारे काळजीपूर्वक निवडायचं आहे. ठीक आहे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजीत येतं सांगितलं मी तुम्हाला.
3 विषय इंग्रजी, गणित, विज्ञान हे इंग्रजीमध्ये असतील आणि बाकीचे विषय हे मराठीमध्ये त्यांच्या मीडियम नुसार असतील. यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमानुसार उर्वरित अन्य 7 माध्यमांपैकी म्हणजे सेमी विद्यार्थी असणार आहे ना, तो हे 3 विषय सोडून, इंग्रजी, गणित, विज्ञान सोडून बाकीचा विषय जो आहे सामाजिक शास्त्राचा, तो मराठी देऊ शकतो, हिंदी देऊ शकतो, कन्नडमध्ये देऊ शकतो, उर्दूमध्ये देऊ शकतो. इतर 7 जे माध्यम आहेत म्हणजे इंग्रजी सोडून त्या 7 माध्यमांपैकी कोणतेही एक माध्यम त्याला इथं निवडायचं आहे. ही सगळं माहिती भरण्याची प्रोसेस चालली आहे, लक्षात घ्या. आवेदन फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालली आहे. ठीक आहे. पुढे लक्षात द्या, सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्याच्या तात्पुरत्या किंवा कायमच्या निवासस्थानाचा पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल. हे एक महत्वाची गोष्ट आहे परीक्षा केंद्राबद्दलची. म्हणून जेव्हा तुम्ही तुमचं माध्यम निवडणं झालंय, वरती तुम्ही सीट नंबर आईचं नाव टाकलं की बाकीची माहिती आपोआप तिथं आलेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचं माध्यम ते काळजीपूर्वक निवडा आणि त्यानंतर तिथं तुमचा पत्ता, जिथं तुम्ही राहताय सध्याला, जिथं वास्तवात आहे तिथला पत्ता द्या. म्हणजे त्या परिसरातील शाळा ही तुम्हाला परीक्षा केंद्र म्हणून मिळणार आहे. ते लक्षात घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे. निवासस्थानाचा पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात आलाय. म्हणजे तुम्हाला जिल्हा, तालुका किंवा जे काही विभाग आहे तो सुद्धा निश्चित करण्यासाठी तिथं विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये तुम्हाला संबंधित शाळा किंवा परीक्षा केंद्र मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला इतरत्र ठिकाणी खूप दूरपर्यंत प्रवास करायची गरज पडणार नाही. म्हणून ही एक महत्वाची बाब असणार आहे. परीक्षा केंद्र निवडण्यासाठी तुमचा पत्ता किंवा जे काही तुमचा जिल्हा, तालुका आहे तो तिथं निवडायचा आहे. तो विद्यार्थ्याने निश्चित करावा. सदर परीक्षेसाठी प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल. म्हणजे संख्येनुसार तुम्हाला त्या परिसरातील, त्या तालुक्यातील म्हणा किंवा त्या विभागातील एखादं केंद्र तुम्हाला जेवढं जवळ होईल तेवढं पुरविण्यात येईल. उपरोक्त प्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र सबमिट करावे. 3 गोष्टी महत्वाच्या होत आहेत. मग इथे तसं तर 4 मी इथं मेन्शन करतोय पहा. पहिली गोष्ट काय असणार आहे, तुमचं बोर्ड निवडणे कोणता आहे तो निवडा. सुरुवातीलाच करावं लागणार. हे बोर्ड स्टेट बोर्ड आहे का सीबीएसई ते निवड झाल्याच्या नंतर तुमचा सीट नंबर आणि आईचं नाव या गोष्टीचा एंट्रन्स करायचा आहे. हे टाकल्याच्या नंतर बाकीची माहिती आपोआप तिथं एंटर केली जाईल. आणि तिसरा पॉइंट असणार आहे तो म्हणजे माध्यम सिलेक्शन करायचं आहे. हे पण महत्वाची गोष्ट आहे. चौथा माध्यम म्हणजे परीक्षा केंद्रासाठी तुमचा पत्ता किंवा तुमचा जिल्हा, तालुका जे आहे तिथं नोंद करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे 4च गोष्टी तिथं महत्वाच्या असणार आहेत. उद्या फॉर्म भरताना ह्या सगळ्या गोष्टीची विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी विचारपूर्वक सेट करा. ठीक आहे. आणि हे झाल्याच्या नंतर मग इथं आवेदन पत्र सबमिट करायचं आहे तुम्हाला. सबमिट करावे. तदनंतर विद्यार्थ्याने आवेदन पत्राची प्रिंट काढून जतन करून ठेवावी. तुम्ही मोबाईलवर सुद्धा भरू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तिथं वरती ऑप्शन मिळेल सेव्ह करण्यासाठी. तुम्हाला मी उद्या लाईव्ह मध्ये ते दाखवणार आहे. उद्याच्या 11:30च्या व्हिडिओला तुम्ही मिस करू नका. उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. पण हे जे सगळी माहिती आहे ना स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी चाललेली आहे. ठीक आहे. तर हे विद्यार्थी जे स्टेट बोर्ड मधून आलेले आहेत त्यांना परीक्षेसाठी कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. ओके. दुसरा ऑप्शन काय बघा, अन्य मंडळामार्फत. म्हणजे आता स्टेट बोर्ड सोडून जे दुसरे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय असणार आहे. आता थोडंसं लक्षात घेताय तुम्ही वरती हे 2 नंबरचं ऑप्शन जे भरलं होतं आपण इथं सीट नंबर, आईचं नाव, हे तुमचं भरल्याच्या नंतर बाकीची माहिती आपोआप तिथे एंटर व्हायली ना. ही का एंटर होत असेल, कारण की तुमचा डिटेल ऑलरेडी स्टेट बोर्ड कडे आहे. जर तुम्ही स्टेट बोर्डची 10वीची परीक्षा दिली असेल तर. म्हणून तर ते सांगतात की सीट नंबर आणि आईचं नाव भरा, आम्ही बाकीची माहिती आपोआप फॉर्म मध्ये भरून घेऊ. बघ हे कोणासाठी असणार आहे, जे विद्यार्थी 10वीची स्टेट बोर्ड महाराष्ट्र राज्य मंडळाची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी. मग जे विद्यार्थी स्टेट बोर्डची परीक्षा दिली नाहीत म्हणजे सीबीएसई किंवा दुसऱ्या कोणत्या अन्य बोर्डातून आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी कसं असणार आहे बघा इथं दिलंय. अन्य मंडळामार्फत तसेच राज्य मंडळामार्फत 2021 पूर्वी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. बघा लक्षात द्या, अन्न मंडळामार्फत पण आहे तसेच राज्य मंडळामार्फत पण, परंतु 2021 पूर्वी जे विद्यार्थी इयत्ता 10वीला उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी.
ठीक आहे. म्हणजे यावर्षी नाही, मागच्या वर्षीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही परीक्षा ते देऊ शकतात. कदाचित त्यांचं 11वी झालं नसेल किंवा गॅप पडला असेल कोविडमुळे, कदाचित असं काही कारण असेल. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी संगणक प्रणालीमध्ये दिलेल्या सर्व रकान्यातील माहिती अचूक भरावी. तिथं तुम्हाला जो जो मी एंटर केल्याच्या नंतर जो काही रकाना येईल तुमच्या समोर, त्याच्यातली सगळी माहिती अचूक भरायची आहे. विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्यासाठी विकल्प देण्यात आलेला आहे. तुम्हाला तिथं माहिती डिटेल भरावं लागेल. तुम्ही इथं तसं सीट नंबर आईचं नाव टाकल्यावर बाकीची माहिती येत आहे ना, तसं इथं येणार नाहीये. ठीक आहे. तर हे जे विद्यार्थी जे पूर्वी 2021 पूर्वी 10वीची परीक्षा पास झालेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यासाठी मात्र तुम्हाला सगळी माहिती, नाव, आईचं नाव, जी माहिती तिथं मिळणार आहे ती माहिती पूर्णपणे अचूक भरायची आहे. 10वीच्या परीक्षेचे माध्यम निवडायचे आहे. परीक्षेचे माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास तेच कारण आहे ते की 3 विषय इंग्रजी, गणित, विज्ञान हे इंग्रजीमध्ये आणि बाकीचा जो सामाजिक शास्त्राचा पेपर आहे तो अन्य 7 माध्यमांपैकी कोणत्यातरी एका भाषेमध्ये त्याला निवड करायचा आहे. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्याच्या तात्पुरत्या कायम निवासाचा पत्ता सुद्धा त्याला फिल करायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या राहत्या जवळच्या परिसरातील परीक्षा केंद्र मिळून जाईल. ठीक आहे. सदर परीक्षेसाठी संबंधित विद्यार्थ्याची ओळख पडताळणीसाठी फोटो, ID, शाळेचे ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादी, पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी नमुना संगणक प्रणालीवर अपलोड करणे अनिवार्य राहील. ही एक एक्स्ट्रा गोष्ट इथं या विद्यार्थ्यांसाठी होत आहे, लक्षात घ्या. जे की 2021 पूर्वी परीक्षा दिलेली आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना स्पेशल हे एक्स्ट्रा काम करावं लागणार आहे. तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो, तुमची स्वाक्षरी संगणक प्रणालीत अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचा फोटो अपलोड करण्याची सुविधा तुमच्याकडे असावी. तुमचा फोटो केबी आणि केबी मध्ये ती साईज असणार आहे काहीतरी, तर ती तुम्हाला तिथं अपलोड करता यायला पाहिजे. आता हे परफेक्ट जमणार नाही काही स्टुडंटला, मोबाईलवर जमणं थोडंसं डिफिकल्ट जातं हे फोटो अपलोड करणं किंवा स्वाक्षरी अपलोड करून ठेवणं. तुम्ही ते स्कॅन करून ठेवला असाल अगोदर तर तुम्हाला सहजतेने अपलोड करता येईल. ठीक आहे. बट ही एक्स्ट्रा गोष्ट तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे. आधार कार्ड आहे पहा इथं, फोटो आयडीची पडताळणी, पासपोर्ट साईज फोटो आणि सही संगणक प्रणालीवर अपलोड करणे. तिथं ऑप्शन मिळतील आधार अपलोड किंवा ओळखपत्र पडताळणीसाठी आयडेंटिफाय करा म्हणून काहीतरी मिळेल, तर तिथं तुमचं शाळेचं आयडेंटिटी कार्ड म्हणा किंवा आधार कार्ड इत्यादी तुम्ही अपलोड करू शकता. तसंच पासपोर्ट साईज फोटो आणि सहीचा नमुना सुद्धा तिथं अपलोड करायचा अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या. त्यांना अनिवार्य आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवेदनपत्रात दिव्यांगत्वाचा प्रकार निवडून निश्चित करण्यात यावा. तसेच त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे संकलित प्रणालीवर अपलोड करावी. जर एखादा हँडिकॅप्ड स्टुडंट असेल तर त्याचा हँडिकॅपचा जो प्रकार आहे त्याची आवश्यक कागदपत्रे सुद्धा तुम्हाला तिथं अपलोड करण्यासाठी ऑप्शन मिळेल. त्यांनी तिथं ते अपलोड करायचे आहेत. उपरोक्त प्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र सादर करावे विद्यार्थ्याने. म्हणजे ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर इथं 2 गोष्टी एक्स्ट्रा झाल्यात विद्यार्थ्यांसाठी. एक तर ही एक गोष्ट आयडेंटिफाय करणं स्वतःला, त्याचं फोटो आणि साईन किंवा ओळखपत्र अपलोड करायचं आहे, आणि दुसरी गोष्ट दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पण माहिती काही अपलोड करायची आवश्यक आहे. बाकीच्या गोष्टी पूर्वी भरलेल्या स्ट्रक्चरनुसार आहेत. उपरोक्त ही माहिती भरल्याच्या नंतर सबमिट करायचं आहे आणि प्रिंट काढून जतन करून ठेवावी. ठीक आहे. उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी मंडळाने विहित केलेले शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. ही एक एक्स्ट्रा गोष्ट आहे. शुल्क भरायचं आहे. तिथं तुम्हाला ऑप्शन मिळेल हे विद्यार्थी कोणते आहेत, जे 2021 पूर्वी परीक्षा दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. मॅक्झिमम विद्यार्थी तर आता करंट मध्ये दिलेलेच विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. क्वचित काही विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी ही सूचना होती. म्हणजे यावेळेस जे 10वीला परीक्षा दिलेत, परीक्षेला होते 2021-22 मध्ये 11वीला जाणारे विद्यार्थी, त्यांच्यासाठी मात्र गेल्या वर्षी परीक्षा दिलेले म्हणजे 20-21 मध्ये जे परीक्षा दिलेत त्यांना आवेदनपत्र भरताना कोणतीही फीस आकारली जाणार नाहीये. परंतु 2021च्या अगोदर जे 10वीला पास झाले म्हणजे 20 मध्ये कदाचित किंवा जून, जुलै, ऑगस्ट मध्ये सप्लिमेंटरीची परीक्षा देऊन पास झालेले असतील त्या विद्यार्थ्यांसाठी मात्र आवेदनपत्र भरताना परीक्षा शुल्क त्यांना भरावे लागणार आहे. परीक्षा शुल्क किती असणार आहे हे लक्षात घ्या. इयत्ता 11वी साठी सामायिक प्रवेश परीक्षा 2021 साठी प्रवेश होणाऱ्या राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांना नियमित परीक्षेला नोंदणी केलेल्या नियमित परीक्षा 21च्या बघा लक्षात घ्या 2021 ची जी परीक्षा आहे त्या परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. ठीक आहे. परंतु 2021 पूर्वी म्हणजे 2020 ला कदाचित किंवा 2020च्या नंतर जे सप्लिमेंटरी 20 मध्ये नापास झालेले कदाचित विद्यार्थी असतील किंवा क्लास इम्प्रुव्हमेंटचे विद्यार्थी असू शकतील, तर त्यांच्यासाठी जे की त्यांनी 2021च्या नियमित परीक्षेला परीक्षा शुल्क
भरलं नाहीये किंवा नोंदणी केली नाहीये. ठीक आहे, अनियमित विद्यार्थ्यांना मात्र परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. पहा इथं सांगितलेलं आहे, उत्तीर्ण किंवा प्रविष्ट झालेले विद्यार्थी किंवा इतर बोर्डाचे सुद्धा सीबीएसई अँड सीआयएसई या आंतरराष्ट्रीय मंडळांचे विद्यार्थी जे आहेत ना, त्यांना मात्र परीक्षेचा फॉर्म भरताना, आवेदनपत्र भरताना परीक्षा शुल्क भरायचे आणि ते किती आहे, फक्त केवळ 187 रुपये 78 रुपये 178 रुपये शुल्क उपलब्ध करून देण्याच्या पर्यायाद्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक राहील. त्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग तत्सम मार्गाने पर्याय उपलब्ध करून दिलेले जातील. त्यापैकी एका पर्यायाद्वारे शुल्क भरावे. ठीक आहे, नियमित मध्ये 2021 ला जे पण स्टेट बोर्ड मध्ये जे विद्यार्थी परीक्षाचा फॉर्म भरले होते त्यांची ऑलरेडी परीक्षा शुल्क घेण्यात आलेलं आहे, पण ती परीक्षा नाही झाली कारणानं त्यातूनच त्यांची फीस ही इथं घेण्यात येत आहे, म्हणून त्यांना ते शुल्क भरायची गरज नाही. पण बाकीचे जे आहेत 2021च्या अगोदर भरलेले आणि सीबीएसई आणि इतर बोर्डाचे असलेले विद्यार्थी त्यांना मात्र परीक्षा शुल्क भरायचं आहे 178 रुपये. परीक्षा केंद्र कोणतं असणार आहे, मी आता सांगितल्यासारखं ऍड्रेस तुम्ही भरताना, आवेदनपत्र भरताना उद्या तो ऍड्रेस नुसार तुमच्या त्याच्या परिसरातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, विभागातील परीक्षा केंद्र तुम्हाला मिळण्याचा चान्स आहे. सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र निश्चित करताना त्याने आवेदनपत्र नमूद केलेला जिल्हा व तालुका, शहरी भाग विचारात घेण्यात येईल. विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रासाठी निश्चित केलेल्या तालुक्यामध्ये सदर परीक्षेसाठी प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन त्या तालुक्यासाठी मंडळामार्फत परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येतील. ठीक आहे, तालुक्यासाठी मंडळामार्फत जे परीक्षा केंद्र मंडळ निश्चित करणार आहे ते, आणि त्यानुसार ते संबंधित परीक्षा केंद्र तुम्हाला उपलब्ध होण्याचा मंडळाकडून प्रयत्न केला जाईल. त्यापैकी एक केंद्र विद्यार्थ्याला देण्यात येईल. ठीक आहे, प्रवेशपत्र म्हणजे ऍडमिट कार्ड काय सांगते बघा याबद्दल, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मंडळामार्फत ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाईल. जेव्हा तुमचं हे आवेदन फॉर्म भरलं म्हणजे 26 तारखेच्या नंतर काही दिवसाच्या नंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं हे मंडळाकडून प्रवेशपत्र मिळून जाईल. सदर प्रवेशपत्र विद्यार्थ्याने डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचना विचारात घेऊन विद्यार्थ्याने परीक्षेस प्रविष्ट व्हावे आणि सदर प्रवेशपत्रा विद्यार्थ्यांची माहिती सदोष असल्यास अथवा फोटो नसल्यास संदर्भातील माहिती पुस्तिकेत दिलेल्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. जर काही त्यामध्ये प्रिंट मिस्टेक झाला असेल किंवा चुकून काही दुसराच फोटो आला किंवा काही माहिती तुम्ही भरलेली, तुमचं माध्यम म्हणा किंवा तुमचा ऍड्रेस म्हणा, ह्याच्यात काही जर चूक झाली असेल तर तुम्ही ते त्यासंबंधी पुढील कारवाई करावी अशी सूचना दिलेली आहे. परीक्षेचे आयोजन व कार्यवाही. परीक्षेचे आयोजन कसं होणार आहे, तारीख डिक्लेअर झालेली 21 ऑगस्टला परीक्षा होणार आहे, सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीमध्ये, आणि ती संबंधित मंडळांनी निश्चित केलेल्या माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर करण्यात येईल. ठीक आहे, परीक्षेसाठी विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर किमान 1 तास, हे लक्षात घ्या, तारीख तर डिक्लेअर झालेली आहे, वेळही डिक्लेअर झालेली आहे, परीक्षा केंद्रावर किमान 1 तास अगोदर उपस्थित राहावे जे केंद्र तुम्हाला निश्चित केलेलं आहे. तसेच कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन सुद्धा करणं आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. कोणताही गैरमार्ग प्रकार निदर्शनास आल्यास विद्यार्थी निर्धारित शास्तीस पात्र राहील. म्हणजे जे काही सूचना सांगल्यात त्याचं काटेकोर पालन झालं पाहिजे. गैरमार्ग करताना विद्यार्थी आढळला तर तो त्या संबंधित जे काही निर्णय घेतला जाईल त्यासाठी तो पात्र असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत पहा. सामायिक प्रवेश परीक्षेत समाविष्ट होणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक त्या कागदपत्राची पडताळणी करून परीक्षेस मागणीनुसार लेखनिक जादा वेळेची सवलत देय राहील. लक्षात घ्या, तुमचा जो दिव्यांगाचा प्रकार आहे किंवा तुम्ही जे कागदपत्र अपलोड केलेली असणार आहेत त्यावेळेस, आणि त्या पडताळणी करून त्याची पडताळणी केली जाईल. म्हणजे तुमच्याकडे ते कागदपत्र असणं आवश्यक आहे परीक्षेच्या वेळेस, त्याच्या झेरॉक्स कॉपी जवळ ठेवायच्यात. त्याची पडताळणी करून परीक्षेस मागणीनुसार लेखनिक किंवा जादा वेळेची सवलत सुद्धा त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी याबाबत कागदपत्रे पडताळणीसाठी परीक्षा केंद्र संचालकाच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्यावीत. म्हणून सांगले तुम्हाला, परीक्षेला जाताना जर तुम्ही दिव्यांग विद्यार्थीमध्ये असाल तर तुम्ही ते संबंधित कागदपत्र जे अपलोड केलेत आवेदन फॉर्म भरताना ते सगळे आपले कागदपत्र परीक्षा केंद्रावर जाताना ते स्वतः घेऊन जायचे. म्हणजे तुम्हाला जर केंद्र संचालकांनी विचारले ते कागदपत्र दाखवा पडताळणीसाठी, तर तुम्हाला ते सादर करता आली पाहिजे. ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांना स्वतंत्र बैठक व्यवस्थेची आवश्यकता असल्यास त्यांची मागणी केंद्र संचालकाकडे किमान 2 दिवस अगोदर नोंदवावी हे आवश्यक आहे. स्वतंत्र बैठक व्यवस्था करणं हे
ऐन वेळेस शक्य नसते, म्हणून 2 दिवस अगोदर तुम्ही तुमचं आवेदन पत्र, आता 2 दिवस अगोदर तुम्ही म्हणाल कसं सर आम्हाला कसं कळणार, तुम्ही जेव्हा हॉल तिकीट डाउनलोड करून घ्याल त्यावेळेस तुम्हाला तुमचं परीक्षा केंद्र माहित होऊन जाईल. मग तुम्ही त्या संबंधित परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या 2 दिवस अगोदर जाऊन आपल्या सगळे जे डॉक्युमेंट्स तुमचे आहेत दिव्यांगाचे ते डॉक्युमेंट्स घेऊन जाऊन संबंधित शाळेमध्ये परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकासाठी त्यांना तुमची माहिती द्यायची आणि आम्हाला बैठक व्यवस्था स्वतंत्र पाहिजे म्हणून सुचवायचं आहे. उत्तरपत्रिकेवर उत्तराची नोंद करणे आणि त्याची कार्यपद्धती लक्षात घ्या. सदर परीक्षेसाठी OMR आधारित उत्तरपत्रिका असेल व त्यासोबत परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना परत करावयाची कार्बन प्रत संलग्न असेल, हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही लगेच घरी जाऊन तुमचा पेपर स्वतःहून चेक करू शकता. कार्बन प्रत लक्षात येत असेल, जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतात MPSC चे ना, त्यांना हे माहित असते. पहा आता तुम्ही फर्स्ट टाइम द्यायला, तुम्ही तर 10वी पास झालात, पण तुमच्या आन्सर शीटला ऑलरेडी सेट करून खालून एक आन्सर शीट असते आणि त्या दोन्ही आन्सर शीट वरची जी असते ना ओरिजिनल असते, त्याच्या खाली तुम्ही जे वरती राऊंड अप करणार आहात वरच्या आन्सर शीटवर, ते खालच्या एका कार्बन कॉपीवर सुद्धा आपोआप उमटत जातात. स्पेशल उमटवायची गरज नाहीये. आणि त्याच्यातला तो एक भाग काढून त्यांना वरचा भाग ओरिजिनल जो OMR शीट असणार आहे ती उत्तरपत्रिका तिथं पर्यवेक्षकाला द्यायची आणि एक जी दुसरी प्रत असेल तुम्ही घेऊन जाऊ शकता घरी, म्हणजे परत तुम्हाला घरी जाऊन ते तपासता येतील. ठीक आहे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. उत्तरपत्रिकेमध्ये क्रमांक 1 ते 100 प्रश्नांची उत्तरे नोंदवण्यासाठी प्रत्येक क्रमांकासमोर ABCD असे 4 पर्याय गोल देण्यात आलेले आहेत. लक्षात घ्या, माहित असेल तुम्हाला, असे सर्कल कंप्लीट करायचे असतात ऑप्शन मध्ये. ABCD असं असेल तर खाली सर्कल्स असतील असे, तर तुम्हाला ऑप्शन A असेल तर त्याला असं पूर्णपणे फिल करायचं, गोल करण्यासाठी उपलब्ध. उपरोक्त 4 पर्यायापैकी विद्यार्थ्यांनी निश्चित केलेल्या उत्तराचा एकच गोल ठळकपणे भरावा. गोल भरण्यासाठी काळा किंवा निळा यापैकी एका शाईचा बॉल पेन वापर करावा. कोणत्याही पेन चालेल, ब्लॅक और ब्ल्यू. तसेच सदर पर्यायी उत्तराच्या वर्णाक्षरांचा गोल पूर्णपणे भरण्याची गडद करण्याची दक्षता घ्यावी. अर्धवट भरायचा नाहीये, तशा सूचना तुम्ही भरपूर अशा परीक्षा दिल्या असतील MCQ टाईपच्या गोल करण्याच्या, पण अर्धवट असं काहीतरी कंप्लीट करायचं नाहीये, त्याला अर्धवट सोडून द्यायचं असं चालणार नाही. पूर्ण त्या राऊंडला पूर्ण करायचं, अर्धवट असं भरायचं नाही, थोडंफार राहू द्यायचं नाही, कारण की ते एका मशीन थ्रू चेक केले जातात. जर तिथं पूर्ण करेक्शन नसेल तर ते बाद केला जातो. ठीक आहे, याची दक्षता घ्यायची. अर्धवट भरलेला, खाडाखोड केलेला, एकापेक्षा जास्त भरलेले गोल ते चालणार नाहीये. म्हणून विचारपूर्वकच की ऑप्शन करेक्ट कोणता आहे हे विचारपूर्वकच डिसाईड करायचं, नंतरच त्याला पूर्ण भरायचंय, कारण की परत खडाखोड करून दुसरं भरणं हे बाद केल्या जाईल. ठीक आहे, काय सांगते बा, अर्धवट भरलेला, खाडाखोड केलेला, एकापेक्षा जास्त गोल भरलेले असतील, तसेच गोलात अंक तसा अथवा तत्सम मजकूर नमूद केलेले असल्यास उत्तरासाठी ग्राह्य धरले जाणार नाही व त्यासाठी गुणदान केले जाणार नाही. तसेच एकदा लिहिलेले उत्तर बदलता येणार नाही. ठीक आहे, उत्तरपत्रिकेची संगणक पद्धतीने तपासणी केली जाणार आहे, त्या असल्यामुळे सदर उत्तरपत्रिकेची घडी घालू नये, म्हणजे त्याला फोल्ड करायचं नाही आपल्याला, काही नाहीये, फक्त टेबलवर ठेवायचं किंवा तुमचा जो काही पॅड आहे त्याच्यावर ठेवायचं आणि योग्य पद्धतीने भरणं झाल्याच्या नंतर ते संबंधित परीक्षकाला देऊन टाकायची उत्तरपत्रिका पूर्ण झाल्याच्या नंतर. पण त्याला कुठेही मध्ये फोल्ड करायचं नाहीये, चुरगळू नये अथवा अन्य कोणत्याही पद्धतीने खराब होणार नाही याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. उत्तरे लिहिण्यापूर्वी काही कच्चे काम करायचे असल्यास प्रश्नपत्रिकेच्या शेवटी पानांवर कोऱ्या जागेचाच वापर करावा. असू शकतात काही मॅथमॅटिक्सचा पेपर आहे बेटा, कॅल्क्युलेशन करायची गरज पडू शकते आपल्याला छोटं मोठं, तर प्रश्नपत्रिकेच्या बॅक साईडला काही कोरं पान मिळेल तुम्हाला, तर तिथं तुम्हाला त्या कोऱ्या पेजचा वापर करायचा आहे रफ वर्क करण्यासाठी. विद्यार्थ्यास परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत तसेच मंडळाच्या संकेतस्थळावर अंतिम उत्तर सूची उपलब्ध करून दिली जाणार असल्याने निकालानंतर गुण पडताळणी अथवा फेर तपासणीची सुविधा उपलब्ध असणार नाही. म्हणजे काय, परत तुम्हाला फेर तपासणी होणार नाहीये, काहीच गरज नाहीये, कारण की तुम्ही स्वतःच घरी जाताना स्वतःचा आन्सर शीट घेऊन जाणार आहेत कार्बन कॉपीच्या स्वरूपामध्ये, आणि 1-2 दिवसामध्ये तुम्हाला कदाचित आज परीक्षा झाली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय मिळणार आहे, त्याची उत्तर सूची मिळणार आहे. तर तुम्ही ते उत्तर सूची पाहून तुमच्या घरच्या घरी तुमचा पेपर तपासू शकता. म्हणजे तुम्ही स्वतःच घरी तपासल्यामुळे बोर्डाकडे परत जायची गरजच नाही पडणार आपल्याला, की फेर तपासणीची गरज पडणार नाहीये.
आणि नमुना उत्तर सूची प्रसिद्ध व आक्षेप नोंदविणे. तरी होऊ शकते की एखादा तुम्हाला आक्षेप आलाय की तुमचे आमचे मार्क एवढे झाले तर बोर्डाने एवढेच दिले मला. परीक्षेनंतर सूचना उत्तर सूची मंडळाच्या केंद्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. या संदर्भात आक्षेप असल्यास ते विहित नमुन्यात नोंदविणे आवश्यक आहे. त्यासंबंधी पण आक्षेप असेल तुमचा, म्हणजे रिझल्ट बरोबर नाही आलाय, चूक कॅल्क्युलेशन झालंय असं वाटत असेल तर त्याचा आक्षेप नोंदविण्यासाठी कालावधी निश्चित करून तो नमूद उत्तर सूची सोबत प्रसिद्ध करण्यात येईल. आक्षेपांचे निराकरण व अंतिम उत्तर सूची जाहीर करणे. नमुना उत्तर सूचीवर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेऊन त्याबाबतची मंडळ स्तरावर पडताळणी करण्यात येईल. सर्व आक्षेपाची खातरजमा केल्यानंतर मंडळामार्फत अंतिम उत्तर सूची जाहीर करण्यात येईल. अच्छा, हे आक्षेप कशामध्ये? उत्तर सूची संबंधीचे आक्षेप आहेत. म्हणजे जी मंडळाकडून दुसऱ्या दिवशी उत्तर सूची मिळणार आहे ना, त्याबद्दलही काही जणांना आक्षेप असू शकतो की याचा ऑप्शन तुम्ही ए सांगितलं बट ऑप्शन नंबर बी आहे, तर ते तुम्ही सुचवू शकता आणि त्याच्यावर मंडळ पुन्हा विचार करून उत्तर सूचीमध्ये चेंज करेल. निकाल जाहीर करणे व गुणपत्रक. अंतिम उत्तर सूची जाहीर केल्यानंतर अंतिम उत्तर सूची म्हणजे सुरुवातीला एकदा होईल आणि त्याच्यानंतर आक्षेप करण्यासाठी तुम्हाला काही कालावधी मिळणार आहे. उत्तर सूची जी बोर्डाकडून मिळालेली आहे त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेऊ शकता आणि त्याच्यानंतर पुन्हा परत बोर्ड अंतिम उत्तर सूची जाहीर करेल आणि केल्यानंतर निकालाबाबत मंडळ स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. अंतिम उत्तर सूची जाहीर झाल्याच्या नंतर निकाल पूर्ण करण्याची कार्यवाही पुढे चालू केली जाईल. तदनंतर मंडळाने निश्चित केलेल्या तारखेस निकाल जाहीर करून ऑनलाईन गुणपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात येईल आणि त्या गुणपत्रकाच्या आधारावर तुमची प्रवेश प्रक्रिया इयत्ता 11वी साठी 2021-22 या वर्षासाठी चालू होईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ही संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला इथून प्राप्त झालेली आहे परीक्षेसंबंधीची. यासंबंधी आपल्या अभ्यासक्रमासाठी विषयनिहाय घटक कोणते आहेत हे लक्षात घेऊया. इयत्ता 11वीच्या प्रवेशासंदर्भात सन 21 साठी सामायिक परीक्षेचे विषयनिहाय घटक इंग्रजीसाठी लक्षात घ्या. मी इथं रीड करणार नाहीये, सगळं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. लँग्वेज स्टडी मध्ये काय काय पॉइंट्स आहेत बघा, कंपाऊंड वर्ड्स हे ते सगळे वर्ड चेन, टाइप ऑफ सेंटेन्स, हे सगळं काही हे डिटेल सगळं माहिती करून घेणं किंवा त्या परीक्षेसाठी एवढे सगळे पॉइंट्स असू शकतात. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रेन्शन 6-8 लाईन्स, पोएटिक डिव्हाइसेस, क्वेश्चन बेस्ड ऑन रायटिंग स्किल्स, एवढे सगळे टॉपिक इंग्रजी विषयाचे होते. विज्ञान तंत्रज्ञान सायन्स साठी बघा चॅप्टर्स जे आहेत एकूण 10 चॅप्टर्स आहेत. ग्रॅव्हिटेशन आहे, periodic classification of element, chemical reaction and equation, effect of electric current, heat, refraction of light, lenses, meteorology, carbon compounds and space mission, ये 10 चॅप्टर विज्ञान भाग 1 वरचे आणि विज्ञान भाग 2 वरचे अनुवंशिक उत्क्रांती काय ते पहा, सगळे इथले 10 चॅप्टर, असे एकूण 10-20 चॅप्टर असणार आहेत. तसेच गणितासाठी भाग 1 मध्ये लिनियर इक्वेशन, 2 व्हेरिएबल, क्वाड्रिक इक्वेशन, अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स, प्रोबॅबिलिटी हे 4 चॅप्टर आणि भाग 2 मध्ये 5 चॅप्टर आहेत. सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम, सर्कल, कोऑर्डिनेट जिओमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री. गणित भाग 1 आणि 2 वरचे एवढे चॅप्टर्स. आणि सामाजिक शास्त्रासाठी पहा इतिहासाचे एकूण 7 घटक आहेत, तुम्ही पाहू शकता इथं. हा फर्स्ट आहे इथून आणि हे 5 झाले आणि हे इथं स्क्रीनशॉट काढला तर तुम्ही हे 7वा आणि 6वा काय, पर्यटन, इतिहास, वन्यक्षेत्रे. राज्यशास्त्रासाठी 5 घटक आहेत पहा आणि भूगोलसाठी 5 घटक. अशा पद्धतीचा या एवढ्या पार्टवर तुमचा पेपर सीईटीचा असणार आहे. प्रत्येक विषयाला 25 गुण या पद्धतीने हा पेपर होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा फॉर्म भरण्याची उद्याची तारीख आहे. उद्या 11:30 सुरुवात होणार आहे. सर्वच विद्यार्थी भरायला सुरुवात करतील. कदाचित थोडीशी साईट मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. जर नाही आला तर भरून टाका लवकरात लवकर आणि भरण्यासोबतच तयारीला लागा परीक्षा करण्याच्या किंवा परीक्षा. 21 ऑगस्ट म्हणजे खूप मोठा वेळ आहे तुमच्याकडे. रिव्हिजन चालू ठेवा. एमसीक्यू टाईप म्हणून डिटेल स्टडी करा. सायन्स आणि मॅथ मध्ये डिटेल केलेली स्टडी पुढे 11वीला 12वीला कामी पडणारच आहे जर तुम्ही सायन्स घेतला असेल तर किंवा घेणार असाल तर. आणि सामाजिक शास्त्रामध्ये डिटेल स्टडी जर तुम्ही केली एवढे सगळे तर तुम्हाला आर्ट शाखेमध्ये जाण्यासाठी सुद्धा खूप मदत होईल या डिटेल स्टडीचा. म्हणून ते वाया जाणार नाहीये. भरपूर अभ्यास करा, परत रिवाइज करा सगळे घटक आणि चांगला पेपर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर महत्वाचं म्हणजे ही जी माहिती मी या व्हिडिओमधून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे ती आपण इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. म्हणून व्हिडिओला शेअर करा, आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
पुढे भेटूया अशाच एका रंजक माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.